हॅलो हाय नमस्कार, मी काजल तुमचं आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर आज आहे आषाढी एकादशी। आषाढी एकादशीच्या तुम्हाला खूप खूप मंगलमय शुभेच्छा। हॅलो हाय नमस्कार, मी काजल तुमचं आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर आज आहे आषाढी एकादशी। आषाढी एकादशीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। आषाढी एकादशी निमित्त माझा पण उपवास आहे, त्यासाठी आज मी साबुदाण्याचे वडे आणि चटणी बनवणार आहे। त्याचीच रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। चला मग आता पुढे आपण साबुदाण्याचे वडे बनवायला घेऊया। साबुदाण्याचे वडे बनवण्यासाठी मी काय काय सामग्री घेतली आहे ती तुम्हाला दाखवते। त्यासाठी घेतले मी साबुदाणा घेतलाय मी भिजवून 5 ते 6 तास भिजवून घेतलेला आहे साबुदाणा। बघा किती छान आपला साबुदाणा मस्त फुललेला आहे। असा साबुदाणा फुलला ना तर वडे खूप छान लागतात खायला। बघा तुम्ही। त्यानंतर हे घेतले आहे 1 वाटी शेंगदाणे आणि थोड्या हिरव्या मिरच्या घेतल्या आहे भाजलेल्या। यात टाकून आपल्याला मिक्सर मध्ये याचं वाटण करायचं आहे। जास्त म्हणजे वाटण आपल्याला ओबडधोबड करायचं आहे। आणि हे बटाटे घेतलेले आहे, शिजवून घेतलेले आहे हे बटाटे चांगले आपल्याला मॅश करून घ्यायचे आहे। आणि साबुदाणा, बटाटे आणि शेंगदाण्याची चटणी आणि मीठ टाकून आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। त्यासाठी इथं मी आपले बटाटे छान असे मॅश करून घेत आहे। यात आपल्याला टाकायचं आहे आता साबुदाणा आणि शेंगदाण्याची वाटून आणलेली चटणी। अशा प्रकारे ही चटणी तयार करून घ्यायची आहे आपल्याला ओबडधोबड। बटाटे शिजवून चांगले क्रश करून घेतले आणि त्यात आपल्याला हा भिजवलेला पूर्ण साबुदाणा मिक्स करून घ्यायचा आहे। आता आपल्याला यात ही शेंगदाण्याची चटणी पण ओतून घ्यायची आहे। तर आपल्याला यात हे चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे। चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे। आता हे चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। छान साबुदाणा, बटाटे आणि चटणी, मीठ मिक्स झालं पाहिजे असं। मिक्स करून झाल्यानंतर त्यात कोथिंबीर पण कापून घेतली बारीक। साबुदाण्याच्या वड्यासोबत मला एक चटणी पण करायची आहे। त्या चटणीची तुम्हाला सामग्री दाखवते आणि खूप छान लागते साबुदाण्याच्या वड्यासोबत ती चटणी। त्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे कोथिंबीर घ्यायची आहे। त्यानंतर घ्यायचे आहे 4 ते 5 हिरव्या मिरच्या, थोडेसे शेंगदाणे, मूठभर शेंगदाणे आणि त्यानंतर घ्यायचं आहे आपल्याला यात जिरं आणि मीठ टाकून आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे पाणी टाकून। आणि शेंगदाण्याचं हे चटणी आपली तयार झाली। मग वाटल्यानंतर तयार झाली ही चटणी आपल्याला साबुदाण्याच्या वड्यासोबत खाण्यास। शेंगदाण्याची चटणी इथं वाटून घेत आहे मी मिक्सर मध्ये। शेंगदाण्याची चटणी छान बारीक वाटायची। थोडं आणखी पाणी टाकून तिला वाटून घ्यायचे। आता ही चटणी आपली मिक्सर मध्ये वाटून आणलेली आहे। वरतून आता आपल्याला हिच्यात तडका टाकायचा आहे। वड्यांसाठी हे तेल ओतून घेत आहे। बाकीचं तेल कॅटलीतलं आपण वापरतो ना, मग त्यात मीठ पीठ पडत असेल त्यासाठी छान असं हे तेल घेऊन घ्यायचे। शेंगदाण्याची चटणीसाठी तडका बनवून घेतला। इथं मी एक कढईत ठेवली, त्यात तेल आणि जिरं, कढीपत्ता फुलवून घेतला आणि ह्या चटणीवर पूर्ण तडका टाकून घेतला। आपल्याला या डाळीवर चटणीवर ओतून घ्यायचा आहे। आपली चटणी रेडी झालेली आहे। असा खमंग चरचरीत तडका बसला ना तर चटणी खायला खूप छान लागते। आपलं दही पण साखर टाकून फेटून घेतलेलं आहे छानपैकी। बघा तुम्ही। फक्त आता
कढई ठेवायची आहे आणि वडे बनवायचे आहे. बाकी सर्व तयारी झालेली आहे. इथं आपलं तेल तापवायला ठेवलं आहे. तोवर आपण इथं वडे बनवून घेऊया. थोडासा पाण्याचा हात लावून घ्यायचा आहे आणि वड्याचा असा गोला घेऊन असं करून आपल्याला हवे त्या आकाराचे आपण वडे बनवू शकतो. हे बघा असं. वडे जास्त मोठं केलं ना तर ते आतून कच्चे राहतात. त्यासाठी छोटे छोटेच वडे बनवून घ्यायचे आहे. कोथिंबीर पण मी कापून टाकून घेतली यावर आणि चांगलं मिक्स करून घेतलंय. अशा प्रकाराचे आपल्याला वडे बनवून घ्यायचे आहे. तेल तापेपर्यंत वडे बनवून घेते आणि मग फ्राय करते. तुम्ही काय बनवलं आषाढी एकादशीच्या फराळाला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही वडे साबुदाण्याचे वडे कसे बनवता ते पण मला कमेंट करून नक्की सांगा बरं का. चला आता पटापट वडे बनवून घेते आणि फ्राय करून घेते. आता मुलं पण येतील कोचिंग मधून, ते पण खाऊन घेतील आणि आहो पण गरम गरम वडे खाऊन घेतील सर्वजण. अशा प्रकारे छोटे छोटे वडे बनवून घेतात. तेल चांगलं आपलं गरम झालेलं आहे. आता त्यात वडे सोडून घेऊया की वडे छान क्रिस्पी गोल्डन होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे. अशा प्रकारे तेलात एक एक वडा सोडून घेतला आणि थोडं ते चांगले होईपर्यंत त्याला हात नाही लावायचा. मग थोडं खालतून तळले गेले की वरतून त्यांना फिरवायचे. आणि मग सर्वजण, माझा एकटीचा उपवास आहे पण घरात सर्वांसाठी मी हे वडे बनवते. माहिती का तुम्हाला, मयंक दर्शीला खूप आवडतात हे वडे आणि मी जास्त नाही बनवत. खूप तेलकट आहे ना, कधीतरी बनवते, म्हणजे एकादशीलाच बनवते जास्त करून. तर आता बाकीचे वडे पण बनवून घेते आणि पटपट फ्राय करून घेते. तोपर्यंत मुलं पण येऊन जाते कोचिंग मधून. आलटून पलटून असे छान आपले वडे क्रिस्पी फ्राय करून घ्यायचे आहे आपल्याला. आपले कुरकुरीत साबुदाण्याचे वडे तयार झालेले आहेत. बघा असे छान क्रिस्पी फ्राय केले ना खूप छान लागतात, कुरकुरीत लागतात मस्त खायला. तयार झाली आपली आषाढी स्पेशल उपवासाची थाली. हे आहे साबुदाण्याचे वडे, ही आपली दही आणि हे शेंगदाण्याची चटणी. या तुम्ही पण फराळ करायला. अशा प्रकारे आपली उपवासाची थाली तयार झाली. घ्या आहोंना स्पेशल आषाढीची थाली. खाऊन सांगा की कसे झाले. कुडुम कुडुम आवाज येतोय खाताना. मस्त झाले ना क्रिस्पी. कसे झाले. मस्त लागतंय. किती मार्क देणार 100 पैकी. त्यानंतर सर्व वडे बनवून घेतले. इथं मुलांना पण आणि मला पण इथं उपवासाची थाली तयार झाली. छान आतून बाहेरून कुरकुरीत आणि आतून मस्त नरम बनलेले आहे. या तुम्ही पण उपवासाचा फराळ करायला. या तुम्ही पण. एक नंबर बनले आहे. छान मस्त बनलेला आहे. फराळ करून झाल्यानंतर मी किचन वगैरे क्लीन करून घेतला, भांडे वगैरे घासून घेतले. चला तर मग कसा वाटला तुम्हाला ब्लॉग मला कमेंट करून नक्की सांगा. कशी वाटली तुम्हाला साबुदाणे वड्याची रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय जिजाऊ जय शिवराय.